श्री दुर्गा सप्तशती अध्याय 8. ओम श्रीं नमः. ओम ऐं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मे नमः. अणिमादि अष्टसिद्धी जिसी ध्याता प्राप्त होती, पाशांकुश शोभे हाती त्या भवानी ते नमितसे. जी आरक्त वर्ण शोभत, नेत्री करुणा लहरत, ऐसी भवानी दुर्गा ध्यात राहावे सदा सर्वदा. ऋषी म्हणती नृपासी, चंडमुंड राक्षसांसी, मारिता कोप शुंभासी, कापे थरथरा तो देखा. संपूर्ण दैत्य सेने प्रत, शुंभ तेव्हा अज्ञापित, म्हणे प्रस्थान त्वरित करा तुम्ही युद्धासी. 86 उदायुध सेनापती, 84 कंबू सेनापती, 50 कलवीर्यपती, शतधूम्र कुळाचे ते. आणखी त्या व्यतिरिक्त दौर्हद मौर्य कालकेय, प्रस्थापन करीती देख युद्धा लागी तेव्हा. त्या सेनेत देखोन चंडिका प्रत्यंचा ओढोन, तनत्कार करी भीषण भेदे गगना तो देखा. सिंहदेवी वाहन गर्जना करी भीषण, कालीही मूक पसरून खाऊ पाहे दैत्यांसी. ते समयी आणखी एक वरती तेथे अद्भुत देव देहामधुनी निगत शक्ती त्यांच्या बाहेरी. विष्णू शिव कार्तिकेय ब्रह्मा इंद्र नारद सिंह, सर्व देवामधून शक्ती आल्या बाहेरी. त्या देवाचे जैसे रूप त्याही तैशाची दिसत, परी स्त्री रूपे असत जाणा त्यांची सर्वही. हंसयुक्त विमानात माला कमंडलू शोभत, ब्रह्मा शक्ती उपस्थित ब्रह्माणी म्हणती तियेला. हाती त्रिशूल वृषभारूढ, महानाग कर कंकण, माहेश्वरी तिथे म्हणत महादेवाची शक्ती ते. कौमारी शक्ती अद्भुत मयूरवाहन तिचे शोभत, कार्तिकेय शक्ती असत युद्धा लागी पातली. विष्णू शक्ती वैष्णवी गरुडावरी बैसोणी, शंख चक्र गदा पाणी आली युद्ध करावया. वाराही शक्ती वाराहाची, नारसिंही शक्ती नृसिंहाची, झाली तेथे उपस्थिती दैत्य निर्दालन करावया. हाती घेऊनी वज्र इंद्राणी इंद्र शक्ती येत, ऐरावतावरी बैसत युद्धा लागे येतसे. महादेव म्हणे देवी प्रत, असुर संहार करी त्वरित, माजले असती बहुत यांसी शीघ्र मारी तू. तव दुर्गा देहामधून परम उग्र शक्ती प्रकटोण, अट्टाहास करण दावी तेव्हा दैत्यासी. ती शक्ती प्रचंड म्हणोनी चंडिका नाम, ती महादेवासी वचन बोलती झाली तेधवा. चंडिका म्हणे महादेवासी, आपण जावे दैत्यापासी, सांगावे तेथे सर्वांसी निरोप माझा अवधारा. हे दैत्यांनो तुम्ही क्रूर, देवा मानवा छळले फार, पाताळ लोका सत्वर पाळोनी जावे तुम्ही हो. जरी वाटे युद्ध करावे तरी मी येथे आहे, क्षणांत मारुनी खाती ऐशा माझ्या शक्तिया. शिवासी केले दूत शिवदूती नामे प्रख्यात, तेव्हापासून होत देवी पहा इतिहासी. शिववचन ऐकोनी दैत्य क्रोधे भरले मनी, देवीवरी लोणी सैन्यासहित जाते ते. दैत्य सैन्य देवीवरी जात, विविध अस्त्रे सोडत, देवी एका क्षणार्धात मोडून टाके अस्त्राते. काली मुख पसरोण त्रिशूल हाती घेऊन, दैत्या ते मारी दारुण अपार वेग तिचा असे. ब्रह्माणी कमंडलू जल सिंचन करी युद्धस्थळ, दैत्यांते करी हलबल शौर्य सारे जातसे. माहेश्वरी मारी त्रिशूलाने, वैष्णवी मारे चक्राने, कौमारी संहारी शक्तीने ऐसा संहार मांडिला. इंद्राणी वज्रप्रहाराने, वाराही दिव्य शक्तीने, नारसिंही मारी नखाने ऐसा संहार मांडिला. मध्येची देवी वाहन सिंह करी दैत्य कंदन, चंडिका प्रचंड गर्जन संहारी पहा दैत्यासी. ऐसा प्रचंड संहार झाला पहा तेथवर, पळावयासी एक असुर संधी शोधू लागले. परिदेवी शक्ती पाहत तात्काळ त्या ते पकडत, यम सदनासी धाडित पळो नेदी कोणाते. ऐसे चालले कंदन
भयभीत असुर दारुण पळावयासी ही स्थान कोठे पाहता दिसेना ऐसे युद्ध भयंकर चालले असे तेथवर रक्तबीज महाअसुर चालुनी पहाये तसे त्याच्या रक्ताचा थेंब पडता भूमीवरी देख दुसरा दैत्य प्रकटत ऐसे सामर्थ्य तयाचे प्रत्येक थेंबा गणित दैत्य तेथे निर्माण होत पराक्रमी बलशाही असत रक्तबीजा समतेही ऐसा तो महाअसुर देवी सैन्यात हाहाकार उडवोनी देतसे थोर काय करावे कळेना इंद्राणीने वज्रप्रहार वैष्णवीने चक्रप्रहार करिता वाहे रुधिर देहातुनी त्या दैत्याच्या परिथेंबा गणिक निर्माण होती दैत्य सहस्त्रावधी निर्माण होत ऐसे दैत्य तेथवरी कौमारी शक्तीने प्रहार वाराही खडगाने मार माहेश्वरी त्रिशूलवार करीती रक्तबीजावरी तोही मातृकावरी प्रहार करी देखा दुर्धर देवता संकटी थोर पडल्या पहाते धवा पाहोणी देवता उदास चंडिका म्हणे कालीस पसरोनिया मुखास रक्ताते तू प्राशावे ऐसे जव तू करी दैत्य मरेल निश्चित एकोणी देवीची मात काली प्राशी रक्ताते काली प्राशी दैत्य रक्त तेने ती तो क्षीण होत शस्त्रप्रहार त्यावरी करीत दे सर्व देवता मिळवनिया रक्तबीज असा मारिला देवा बहु आनंद झाला पुष्पवर्षाव त्या वेळा करती पहा देवीवरी रक्तपानाने उन्मत्त मातृगण रणी नृत्य करीत हर्ष साजरा करीत महाविजय हा म्हणूनिया रक्तबीजा ते मारिले देवा ते आनंदविले नवल ऐसे केले पहा दुर्गा देवीने देवी सप्तशती ग्रंथ सावर्णिक मन्वंतरात मार्कंडेय सांगत 8वा अध्याय सा स्वस्ती दुर्गा सप्तशती अध्याय 8वा संपूर्ण।